2023 पासून त्या जागेच्या मालकी हक्का संदर्भात एक पूनमचंद शर्मा म्हणून एक मोठा व्यावसायिक आहे चोपडा शहरात, तर त्याच्या विरोधात या महिलांनी दावा दाखल केलेला आहे। कारण की त्याचं म्हणणं होतं की ही जागा माझी आहे, तर त्याने दिशाभूल केलेली एक, तर तो दावा दाखल असताना ह्या महिला त्याच्यात वादी आहे आणि तो प्रतिवादी आहे। तर या संदर्भात चोपडा न्यायालयात दावा दाखल आहे आणि दावा दाखल असताना पोलीस निरीक्षक देसले यांनी ही कारवाई केलेली। तर आम्ही या संदर्भात नगरपालिकेला जेव्हा विचारणा केली किंवा आपण 20 मे ते 31 मेच्या दरम्यान अतिक्रमण काढण्यासंदर्भात किंवा कोणतेही घरं तोडण्यासंदर्भात आपण कोणाला नोटीस दिलेली आहे का किंवा काही कारवाई केलेली आहे का, तर नगरपालिकेने आम्हाला स्पष्ट लिहून दिलं, रायटिंग मध्ये दिलेलं आहे की आम्ही 20 मे ते 31 मेच्या दरम्यान या घरं तोडण्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही, कुठलेही आदेश निर्गमित केलेले नाही। तहसीलदारांना विचारलं तर तहसीलदार म्हणतात की वृत्तपत्रामध्ये जाऊ असलं मी 2 दिवसानंतर, तेव्हा मला माहित पडलं की चोपडा शहरात अशी घटना घडलेली। म्हणजे एक तालुक्याचा मजिस्ट्रेट म्हणतो की 2 दिवसानंतर मला माहित पडतंय। मग आम्ही पोलीस निरीक्षक देसले यांना विचारायचा प्रयत्न केला, काही पत्रकारही गेले होते, तर आता पोलीस निरीक्षक देसले म्हणतात की मी ते घरं तोडलेले नाहीत। मग नेमकं ते तोडले कोणी? आता पोलीस निरीक्षक देसले यांच्या उपस्थितीत ते घरं तोडण्यात आले, यांच्या ज्या संसारोपयोगी वस्तू होत्या त्या उद्ध्वस्त करण्यात आला, या गोष्टीचे अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत। नाही वाद नेमका आहे ना, की मग महापालिकेने जागा महापालिकेची आहे की खाजगी आहे, याच्यावर आता मोठा म्हणजे प्रश्न हा आहे। सन 2024 मध्ये महापालिकेने ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात औरंगाबाद हायकोर्टात दावा दाखल केलेला होता। तर त्यावेळेला हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की 30 एप्रिल 2024 पर्यंत ही कारवाई करण्यात यावी आणि या महिलांचं पुनर्वसन करण्यात यावं, अशा हायकोर्टाने आदेश दिलेले होते। आता त्या आदेशाच्या अनुषंगाने या ज्या संबंधित महिला होत्या ज्यांचे घर त्या ठिकाणी होते, तर ते नगरपालिकेने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली आहे आणि जिथून ते त्यांचे घरं काढलेले होते त्या ठिकाणी सर्व रस्ता तयार केलेला आहे नगरपालिकेने। म्हणून असं एकंदरीत हे सांगायचं मला की ती जागा नगरपालिकेचीच आहे। शेवटचा विचार काय आहे तुमचा? आता बघा, शासन प्रशासनाकडे गेल्या 1 महिन्यापासून या महिलांना पावसाळ्याचे दिवस सुरू आहे। आता अशी परिस्थिती असताना सुद्धा शासन प्रशासन यांच्याबद्दल जर गांभीर्याने विचार करत नसेल तर आम्ही न्यायनिशाण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या महिलांना पाठिंबा दिलेला आहे आणि जर यांना शासन प्रशासन न्याय देत नसेल तर न्यायनिशाण सामाजिक संघटनेच्या वतीने एक आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदनही देणार आहोत की लवकरात लवकर जर आपण यांना न्याय दिला नाही येत्या 2 दिवसात तर न्यायनिशाण सामाजिक संघटनेकडनं मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल।